खूप सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्थ आणि तंदुरुस्त असाल। तर काल मी तुमच्यासोबत माझा बाल्कनी गार्डनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आय होप तुम्हाला माझं बाल्कनी गार्डन आवडलं असेल। आणि तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलीच, माझ्या गार्डनमध्ये खूप छान खूप सुंदर अशी झाडं आहेत, ज्या झाडांना कमी ऊन लागतं, कमी प्रकाशातही ते व्यवस्थित जगतात। अशीच झाडं मी माझ्या बाल्कनीमध्ये ॲड केलेली आहेत, कारण माझ्या बाल्कनीमध्ये खूप कमी प्रमाणात ऊन येतं। संध्याकाळी 3 नंतरचं जे ओझरतं ऊन असतं तेच माझ्या झाडांना मिळतं। सकाळचं कोवळं ऊन पण मिळत नाही, दुपारचं ऊन पण मिळत नाही। त्यामुळे कमी उन्हात व्यवस्थित जगणारी झाडंच मी माझ्या बाल्कनी गार्डनमध्ये ॲड केलेली आहेत। आणि ऊन कमी येतं त्यामुळे जे फुलांची झाडं आहेत ती तर शक्यच नाही त्या बाल्कनीमध्ये वाढवणं। त्यामुळे मी रंगबिरंगी झाडं ज्यांच्या पानांमध्ये छान छान व्हेरिएशन असेल असेच पानं ॲड केलेले आहेत की फुलांची कमीही भासणार नाही। तर अशी सुंदर झाडं मी माझ्या बाल्कनीमध्ये ॲड केलेली आहेत। तर यातील काही झाडं मी माझ्या आईकडनं आणलेली आहेत, काही झाडं मैत्रिणींकडून आणलेली आहेत आणि काही झाडं चोरून सुद्धा आणलेली आहेत। चोरून म्हणजे दुसऱ्यांचं असं झाड उचलून नाही आणलेलं, त्याची एखादी डहाळी वगैरे तोडून आणून अशा प्रकारे मी माझं गार्डन असं छानपैकी तयार केलेलं आहे, सजवलेलं आहे। तर जेव्हा आपण बाल्कनीमध्ये झाडं लावतो तर फक्त झाड आणून लावणं एवढंच महत्त्वाचं नसतं, तर त्याची खूप जास्त काळजीही आपल्याला घ्यावी लागते। वेळोवेळी त्यांच्यावर बग्स अटॅक्स करतात वेगवेगळे, त्यानंतर कमी सूर्यप्रकाशामुळे काही झाडं जळतात किंवा अदरही त्यांचे रिक्वायरमेंट असतात, त्यांना काही फर्टिलायझर्स पण पाहिजे असतात। तर हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा। आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला माहीतच आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करणं तर कंपल्सरीच आहे। सो प्लीज कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ। चला, तर सर्वात आधी मी काय करणार आहे, झाडांची कटिंग आणि प्रूनिंग करून घेणार आहे। झाडांची कटिंग यासाठी की झाडांची कटिंग आपण वेळोवेळी केली तर झाडं आणखी बुशी होतात, आणखी दाट होतात, त्यांची वाढ चांगली होते, त्यांना नवीन पालवी फुटते, नवीन डहाळ्या येतात, त्यामुळे ते झाडची ग्रोथ पण खूप छान होते। आणि काही झाडं सुकलेली असतात, काही झाडं अर्ध्यातून जळलेली असतात, त्याची अनेक कारणं असतात। कमी पाणी दिल्यामुळे किंवा जास्त पाणी झाल्यामुळे अनेक कारणं असतात। तर ती पानंही आपल्याला इथे कट करून घ्यायची असतात, कारण ते पान तर पुन्हा रिकवर होणार नसते, पण ते पान रिकवर करण्यामध्ये झाड आपली एनर्जी वेस्ट करतं। त्यामुळे ते अशाच पानं आपल्याला काढून टाकलेली किंवा कट केलेलीच बरी असतात। तर मी सर्वात आधी इथे माझे जे काही झाडांचे पानं सुकलेले आहेत, पिवळे पडलेले आहेत, ते सर्व इथे कट करून घेणार आहेत। काही डहाळ्या ज्या एक्स्ट्राच्या वाढलेल्या आहेत त्या पण इथे कट करून घेणार आहे। झाडांची कटिंग प्रूनिंग इथे करून घेत आहे, कारण मला माझ्या झाडांना आणखी बुशी बनवायचं आहे, हेल्दी बनवायचं आहे, दाट बनवायचं आहे। तर त्यासाठी मी आधी सर्व झाडांची कटिंग प्रूनिंग करून घेते, त्यानंतर जे वाढलेले पानं वगैरे आहे ते सर्व काढून घेते। आणि इथे बघा, हे माझं टर्टल वाईनचं खूप सुंदर झाड आहे, पण हिवाळ्यामुळे हे डॉर्मन्सी पिरियडमध्ये असल्यामुळे खूप जास्त सुकलेलं आहे, तर ते मी जास्तीत जास्त इथे कट करून घेणार आहे। त्यानंतर इथे माझं छान असं टँगल हर्टचं आहे प्लांट, पण त्याचंही खूप जास्त वाढ झालेली आहे आणि काही पानं सुकलेली आहे, तर ते मी कट करून घेणार आहे, कारण जितकं मी कट करेल ते तितकं आणखी बुशी होईल। आणि इथे खूप सुंदर माझं कॅलेथिया फॅमिलीमधलं एक प्लांट आहे, त्याचीही भरपूर पानं सुकलेली आहेत, ते पण मी इथे काढून घेत आहे। आणि त्यानंतर इथं माझं हे फिलोडेंड्रॉन नावाचं प्लांट आहे, त्याची वाढ तर भयंकरच झालेली आहे, सर्वीकडे पसरलं ते, आणि त्यामुळे ते छानही नाही दिसत आहे। त्यालाही छान असं मधातूनच कट करून घेणार आहे मी, कारण खूप जास्त वाढलेलं झाड आहे, तर याची मला जास्त कटिंग करावी लागणार आहे। मी झाडाच्या कटिंग केलेल्या आहेत, तर माझ्याकडे भरपूर अशा कटिंग्स पण मिळालेले आहेत आणि मी याचा यूज करून आणखी खूप सारे झाडं पण तयार करणार आहे, तर ते मी नंतर पुढल्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करेन। तर झाडाची कटिंग आणि प्रूनिंग मी इथे पूर्ण केलेली आहे। तर आता मी काय करणार आहे, या फोर्कच्या मदतीने ही पूर्ण माती जी आहे मोकळी करून घेणार आहे, म्हणजे त्याची गुडाई करून घेणार आहे। त्यामुळे काय होईल, माती मोकळी होईल आणि त्यामुळे आपल्या झाडांना व्यवस्थित हवा मिळेल। अशा प्रकारे आपल्याला सर्व झाडांमध्ये गुडाई करून घ्यायची आहे।
तर इथे मी सर्व झाडांची गुढाई व्यवस्थित करून घेत आहे। त्यामुळे काय होते, माती मोकळी होते आणि आपल्या झाडांच्या मुळांना व्यवस्थित हवा लागते, ऊन लागते थोडंफार, त्यामुळे त्यांची वाढ होण्यास मदत होते। मी एक एक करून सर्व झाडांची गुढाई ते करून घेत आहे। माझ्याकडे अशी काही गार्डनिंगचे स्पेशल अशी काही टूल्स नाही आहेत, त्यामुळे माझ्याकडे आहे त्या साहित्यात मी ते सर्व करायचा प्रयत्न करत असते। गुढाई झाल्यानंतर मी काय करणार आहे, माझे जे सर्व झाडं आहेत त्यांना छान धुणार आहे। कारण माहिती आहे का, मी थर्मल पॉवर स्टेशनच्या कॉलनीमध्ये राहते आणि आमच्या इथे भयंकर डस्टचा म्हणजे राखेचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे। त्या झाडावरही सर्वीकडे राख पसरते आणि त्यामुळे ते झाडं दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही आणि त्यांची रेस्पिरेशन पण व्यवस्थित होत नाही। त्यामुळे मला असं वेळोवेळी झाडं धुवत राहावे लागतात। तर मला जे झाडं शक्य आहे ते मी डायरेक्ट बाथरूममध्ये उचलून येते आणि तिथे धुते आणि काही झाडांना गॅलरीमध्येच या स्प्रेच्या मदतीने छान व्यवस्थित डीपली अशी धुवून घेते आणि स्वच्छ करून घेते। आणि आता झाडं माझी छान वॉश करून झालेली आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी काय केलं, या झाडांना व्यवस्थित फर्टिलाइज केलं। फर्टिलाइज करण्यासाठी मी इथे कंपोस्ट खत वापरणार आहे आणि हे कंपोस्ट खत मी किचन वेस्टपासूनच तयार केलेलं आहे। आपल्या किचनमधून जो काही वेस्ट निघतो, जसं की कांद्याची टरफलं, लसणाची, भाजीपाल्याची किंवा अदर जी वेस्ट निघते किचनमधली सर्व वेस्ट, फक्त शिजवलेलं अन्न न घेता अदर सर्व वेस्ट घेऊन मी 6 महिने लागले मला ते कंपोस्ट खत बनायला। आणि त्या इथं तुम्हाला दिसत आहे हे आहे लिक्विड फर्टिलायझर। यासाठीही मी पूर्ण किचनमधलंच वेस्ट यूज केलेलं आहे, जसं बीटची साल, पुन्हा लसूण कांद्याची टरफलं, फळांचे सालं, हे सर्व मी इथे 3 ते 4 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवते आणि त्यानंतर 3-4 दिवसानंतर हे छान व्यवस्थित गाळून घेते आणि त्यामध्ये त्याच्या 4 ते 5 पट पाणी घालते आणि सर्व झाडांना हे लिक्विड फर्टिलायझर देते। हे लिक्विड फर्टिलायझर आपल्या झाडांसाठी खूप महत्त्वाचं असते आणि बनायलाही सोपी आणि झाडांच्या वाढीसाठीही हे खूप जास्त महत्त्वाचं असते। त्यामुळे मी नेहमीच हे लिक्विड फर्टिलायझर झाडांना 15 दिवसातून देते। कंपोस्ट बनायला तरी खूप वेळ लागतो, त्यामुळे ते वर्षातून 2दाच दिल्या जातं, पण लिक्विड फर्टिलायझर दर 15 दिवसांना मी झाडांना देत असते। त्यामुळे मला अदर फर्टिलायझरची गरज कधी भासत नाही। यामुळेच माझी झाडं खूप छान ग्रो होतात। तर मी काय करते, हे जे माझे मोठे पॉट आहेत आणि यामध्ये जे हार्डी झाड आहे ते सर्वांना कंपोस्ट फर्टिलायझर देऊन देते आणि त्यानंतर जे माझे हार्डी कारण ऊन कमी येत असल्यामुळे मला ह्या अदरही गोष्टी करणं खूप गरजेचं असते माझ्या झाडांसाठी। तर सर्व झाडांना मी इथे फर्टिलायझर देऊन देते। जी महत्त्वाची कामं होती झाडांची ती माझी सर्व आता करून झालेली आहेत। झाडांना तर मी दर 15 दिवसांनी वॉश करतच असते। फक्त कटिंग किंवा मग जे फर्टिलायझर द्यायचं असते ते मी 6 महिन्यातून देते आणि लिक्विड फर्टिलायझर 15 दिवसातून देते आणि माझ्या झाडांची वाढ याच्यामुळे खूप छान होते आणि माझे झाड हॅपी राहतात आणि माझे झाड हॅपी तर मी हॅपी। तर चला तर मग माझे सर्व कामं आजची संपलेली आहेत आणि गॅलरीची अशी हालत झालेली आहे, तर आता ते स्वच्छ करते आणि तुम्हाला पुन्हा भेटते। फ्रेंड्स, अशा प्रकारे मी माझ्या झाडांची काळजी घेते। खूप काही करावं नाही लागत, फक्त थोडीफार काळजी घेतली तर आपले झाडं असे छान हेल्दी आणि सुंदर दिसतात। तर अशा प्रकारे मी माझं बाल्कनी गार्डन तयार केलेलं आहे आणि त्याची नीड्स काय आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्यानुसार मी त्यांची काळजी घेत असते। तर चला मग, तुम्हाला जर माझं गार्डन आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा
आणि तुम्हीही अगदी कमी एफर्ट्समध्ये छानसं गार्डन तयार करू शकता. सो गार्डन आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, टाटा.